काही गोष्टीचं काम चालू आहे आता. म्हणजे इथला रस्ता जवळजवळ इथं डंपर आहे आणि सगळा रोड ब्लॉक करण्याचं काम यांनी केलं. म्हणजे काम चालू आहे. आणि तो पेचेस जो आहे कोतोलीमध्ये आहे समोर थोडा कॉर्नर आणि ब्लॉक आहे. आणि यांनी सगळा रस्ता ब्लॉक केला. रस्ता ब्लॉक करून त्यांना काय दाखवायचं आहे की बाबा हे काम चालू आहे. या सोनाईवाल्याने तर असं लुटलंय या देशाला, समाजाला. नितीन गडकरी साहेब, देशामध्ये एवढं 1000 कोटीची कामं आहेत रस्त्याची तुमची, रस्ते विकासाची, पण ही कामं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं झालीत का? कारण काय कोणीही पण येऊन कोणताही माणूस जरी रस्त्यानं आला तर हे म्हणू शकत नाही की 315 कोटीची कामं झाली, 312 कोटीची कामं झाली. पण 312 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी खर्च झाला का? ही फार मोठा प्रश्न आहे. नुसतं रस्ते विकासाची कामं झाली देशामध्ये, शहरामध्ये झालीत का? मग ते आमदार खासदार असतील त्यांच्या देशामध्ये पैसे जाण्यासाठी ही कामं झालीत का? नितीन गडकरी साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे की ह्या रस्ते विकासाच्या कामामध्ये जो काही भ्रष्टाचार चालला, जो भ्रष्टाचार चालू आहे तो योग्य का अयोग्य? मग ह्याच्या संदर्भामध्ये मोदी सरकार अमित जेवढं वक्फ बोर्डच्यासाठी जेवढं रान उचललं, मग तेवढंच रान त्या देशामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये उठवावं एवढंच आमचं. कारण का रामराज्य येण्यासाठी भ्रष्टाचार मिटणं हे गरजेचं आहे. आणि ज्या वक्ताला भ्रष्टाचार मिटेल, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल, तर त्यालाच रामराज्य. रामराज्य म्हणून जय श्रीराम, हनुमान चालिसा म्हणून रामराज्य येऊ शकत नाही. पण लोकांना सुखसुविधा ज्या आहेत त्या पद्धतीने मिळणं गरजेचं आहे. या संविधानाचा आधार सर्वांना योग्य पद्धतीने तेव्हाच रामराज्य.